नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिककडे बघतोय, महाराष्ट्राची लोकसंख्या व साक्षरता. या व्हिडिओवर आपण शॉर्ट्स बनवलेले आहे आणि रील्स पण बनवलेली आहे की जे तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकतात आणि यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलवर पण बघू शकतात. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला मग सुरू करूया. महाराष्ट्र लोकसंख्या व साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार. तर बघूया पहिले महाराष्ट्राची लोकसंख्या. एकूण लोकसंख्या बघितली आपण महाराष्ट्राची तर ती आहे 11,23,74,333. देशातील महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लोकसंख्यामध्ये लागतो. आपण बघूया पुरुषांचं प्रमाण किती आहे तर 5,42,43,056 इतके पुरुष आहे, ज्याचं प्रमाण 51.83% एवढं आहे. आणि स्त्रियांचं प्रमाण बघायला गेले तर 5,41,31,3277 एवढ्या स्त्रियांचं प्रमाण आहे. 48.17% आपल्याला स्त्रिया बघायला भेटतात. आपण लोकसंख्या वाढीचा जर मुद्दा बघितला तर 2001 ते 2011 दरम्यान 15.99% ही महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढ झाली होती आणि एकूण वार्षिक वाढ 1.49% एवढी होती. तर वाढीचा प्रमाणानुसार भारताचा हा 21वा क्रमांक लागतो. तर आता बघूया आपली ग्रामीण व नागरी लोकसंख्या किती आहे. तर आपली ग्रामीण लोकसंख्या आहे 54.78% आणि नागरी लोकसंख्या आहे 45.23%. तर नागरी लोकसंख्या बघितली आपण तर ती आहे जवळजवळ 5,08,27,500. नागरी लोकसंख्याच्या बाबतीत भारताचा हा तिसरा क्रमांक लागतो. तर बघूया नागरीकरण झालेले जिल्हे महाराष्ट्राचे हे कुठकुठले आहेत. तर सर्वाधिक नागरीकरण झालेले जिल्हे कुठले आहे ते बघूया. तर मुंबई शहरमध्ये 100% नागरीकरण झालं आहे. मुंबई उपनगरमध्ये पण 100% नागरीकरण झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 76.99% नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर क्रमांक येतो तो नागपूरचा 68.31%. त्यानंतर येतो क्रमांक पुणेचा 60.90% एवढं नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर सर्वाधिक ग्रामीण लोक जिथे राहत असतील ते जिल्हे बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला नंबर येतो आपला गडचिरोलीचा 89% लोक ग्रामीण आहे. त्यानंतर क्रमांक येतो सिंधुदुर्गचा 87% लोक त्याच्यात गावात राहतात. त्यानंतर बघूया हिंगोली 84%. आता बघूया लोकसंख्या घनता. महाराष्ट्राची जर लोकसंख्या घनता आपण बघायला गेलो तर 2001 मध्ये ती होती 315 इतकी, की जे 2011 365 एवढी झालेली होती. जवळजवळ 50 एवढी वाढ लोकसंख्या घनतामध्ये झालेली होती. तसंच जवळजवळ आपण भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या घनता ही 2001 325 इतकी होती, जी 2011 382 इतकी झाली. जवळजवळ 57% लोकसंख्या घनता आपली वाढली होती. तर आता बघूया महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेले जिल्हे. तर मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,662, त्यानंतर येते ठाणे 1,157, त्यानंतर पुणे 603, कोल्हापूर 504. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले 5 राज्ये आपण बघूया. तर गडचिरोली 74, त्यानंतर सिंधुदुर्ग 163, त्यानंतर चंद्रपूर 193, त्यानंतर रत्नागिरीचा नंबर येतो 197,
आणि त्यानंतर येतो यवतमाळ 204. आता मायग्रेशन, महाराष्ट्रामध्ये स्थलांतर, ह्या टॉपिकवर आपण बघूया. तर एकूण स्थलांतरितांची संख्या किती आहे? ती आहे 573.31 लाख. त्यामध्ये पुरुष हे स्थलांतर होऊन आलेले पुरुषांची संख्या किती आहे? 237.88 लाख. त्यानंतर स्थलांतर होऊन आलेल्या स्त्रिया किती आहे? 335.43 लाख. जनरली आपण बघूया स्थलांतर करून येणारे लोकांची कारणे काय काय आहे. तर रोजगारसाठी सगळ्यात जास्त स्थलांतरितांची संख्या आहे, जी आहे 15.28%. त्यानंतर व्यवसायासाठी 0.04%, शिक्षणासाठी 2.18%. त्यानंतर विवाह करून आलेल्या स्त्रिया की ज्याचं प्रमाण 34.48% एवढं आहे. त्यानंतर जन्मांतरांनी 19.31%. त्यानंतर कुटुंब 17.35% आणि इतर कारणे आपण बघितली तर ती आहे 10.44%. तर ही स्थलांतर करून आलेल्या लोकांची कारणे आपण बघितली. तर जनरली स्थलांतर करून येणारी लोक ही जनरली कुठल्या राज्यामध्ये प्रमुख राहते ते बघूया. तर कुठल्या राज्यामध्ये मधून प्रमुख आलेली व्यक्ती आहे, म्हणजे लोक कुठल्या कुठल्या राज्यामधून आलेले आहे ते बघूया. तर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशचे लोक आलेले आहेत, 20.72% एवढे. त्यानंतर कर्नाटका 11.65%. त्यानंतर गुजरात 8.49%. त्यानंतर मध्य प्रदेश 5.90%. त्यानंतर आंध्र प्रदेश 4.32% एवढे लोक स्थलांतर करून हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहे. आता आपण बघूया लिंग गुणोत्तर, सेक्स रेशिओ विषय. तर महाराष्ट्राच्या सेक्स रेशिओ की जे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे? 2001 मध्ये जी होती 922 एवढी, जी 2011 मध्ये 929 एवढी झालेली आहे. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे बघूया. पहिले 5 जिल्हे बघूया. तर आहे ती रत्नागिरी 1122. त्यानंतर सिंधुदुर्ग 1036. त्यानंतर गोंदिया 999. त्यानंतर सातारा 988. त्यानंतर भंडारा 982. आता बघूया सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे. तर मुंबई शहर 838, मुंबई उपनगर 866, ठाणे 886, पुणे 915 आणि बीड 916. आता जवळजवळ आपण बघून घेऊया भारताचा लिंग गुणोत्तर की जो 2001 मध्ये 933 एवढा होता, की जो 2011 मध्ये 943 एवढा झालेला आहे. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य आपण बघूया. तर केरळमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर 1084 एवढं. तमिळनाडूमध्ये 996. त्यानंतर आंध्र प्रदेश 993. 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर असतो. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे आपण बघूया राज्य, तर ते आहे हरियाणा, की ज्याचं लिंग गुणोत्तर आहे 879. आणि केंद्रशासित प्रदेशचा विचार केला तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे पुदुचेरी आणि लक्षद्वीपमध्ये आहे. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारं केंद्रशासित प्रदेश हे दीव, दमण, दादरा नगर हवेली आहे. त्यानंतर आता आपण बघूया साक्षरता ह्या टॉपिककडे. तर महाराष्ट्राची साक्षरता 2001च्या जनगणनेनुसार विचार केला तर ती होती 76.88%. आणि 2011च्या जनगणनेनुसार विचार केला तर ती होती 82.34%. 5.40% वाढ झालेली होती. आता साक्षर पुरुष बघितले तर ते आहे, त्याचं प्रमाण आहे 88.40%. आणि स्त्रियांचं प्रमाण विचार केला
तर ते आहे 75.90%. आता बघूया आपण भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण. तर ते 2001मध्ये 64.84% एवढं होतं, की जे 2011मध्ये 72.98% एवढं झालं. 8.14%नी वाढ झालेली आहे. तर आता बघूया आपण लोकसंख्या भारताची. तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश, की ज्याची लोकसंख्या आहे 19.98 कोटी. आपण पहिलेच बघितलं की महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक लागतो, 11.13 कोटी एवढी लोकसंख्या. त्यानंतर क्रमांक लागतो हा बिहारचा 10.40 कोटी. त्यानंतर क्रमांक लागतो पश्चिम बंगाल 9.12 कोटी आणि त्यानंतर लागतो आंध्र प्रदेश 8.45 करोड लोकसंख्येत आहे. आता आपण बघितली की महाराष्ट्रामध्ये जनरली कुठली भाषा बोलली जाते. तर मराठीनंतर बोलल्या जाणाऱ्या भाषा या कुठल्या आहे, तर त्या आहे हिंदी, उर्दू, गुजराती, भिल्ली, कन्नड, तेलुगू, बंगाली आणि सिंधी ह्या भाषा आपल्या मराठीनंतर महाराष्ट्रामध्ये बोलले जातात. तर आपण बघूया की हिंदी हे जनरली 12.88% लोक बोलतात, उर्दू 6.71% लोक बोलतात, गुजराती 2.11% लोक बोलतात, भिल्ली ही 2% लोक बोलतात, कन्नड 1.40% आणि तेलुगू 1.70% आणि बंगाली 0.89 अँड देन सिंधी 0.71. आता बघूया महाराष्ट्रातील अनुसूचित जाती याचं प्रमाण. तर 2001मध्ये अनुसूचित जातीचं प्रमाण हे 10.2% एवढं होतं, की जे वाढून 11.8 एवढं झालेलं आहे. तर सर्वाधिक अनुसूचित जाती असलेले जिल्हे कुठले आहे, तर पुणे, नागपूर आणि सोलापूर हे सर्वाधिक अनुसूचित जाती असलेले जिल्हे आहेत. तर सर्वात कमी अनुसूचित जाती असलेले जिल्हे नंदुरबार, सिंधुदुर्ग आहे. त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती याच्याविषयी. तर अनुसूचित जमातीचं प्रमाण हे 2001मध्ये 8.9% एवढं होतं, की जे वाढून 9.4% इतकं झालेलं होतं. तर सर्वाधिक लोकसंख्यामध्ये अनुसूचित जमाती सर्वाधिक असलेले जिल्हे बघूया. तर ते आहे ठाणे, नाशिक आणि नंदुरबार. आणि सर्वात कमी लोकसंख्या अनुसूचित जमाती असलेले जिल्हे बघूया. तर ते आहे सिंधुदुर्ग आणि सांगली. तर आपला इथे टॉपिक हा संपलेला आहे. आपण हा सर्व डेटा आपल्या नोट्सच्या माध्यमातून तुमचा कव्हर केलेला आहे, की त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचे सर्वे आणि एकूण भारताचे पण आपण लिंग गुणोत्तर घेतलेले आहे आणि याच्याविषयी आपण बघितलेला आहे. तर हा आपला टॉपिक होता महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि साक्षरता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.